श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे तुम्ही? मस्त आणि मजेतच राहिलं पाहिजे. तर आज मी तुम्हाला जास्त तुमचा न वेळ घालता आपल्या डायरेक्टली विषयावर येते. आज मी तुमच्यासाठी एक असं बुक आणलंय जे तुमचं पूर्ण आयुष्य चेंज करणार आहे. त्याच्या आधी थँक्यू सो मच तुम्ही माझ्या व्हिडिओवरती आलात आणि हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहणार आहात, कारण की प्रत्येकाला आपली लाईफ चेंज करायची आहे आणि ती 1000% होणार आहे. कारण की आतापर्यंत लाखो करोडो लोकांचं जीवन ह्या जादू पुस्तकाने, जादू म्हणजे काय, जादू जे आपण विचार नाही केलेल्या गोष्टी आपल्या समोर येतात. जादू पुस्तकाचा ना एकच सिद्धांत आहे, एकच वाक्यात मी सांगते, ज्याच्याकडे आहे त्याला आणखीन दिलं जाईल आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जे आहे ते पण घेतलं जाईल. आता तुम्ही म्हणताल हे कसं काय बरं, म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत ते आणखीन श्रीमंत बनत जाणार आणि जे गरीब आहेत ते आणखीन गरीब होत जाणार. असंच ना, की एक अन्यायपूर्ण वाक्य वाटतं, पण तसं नाही. तुमच्याकडे जे आहे त्याच्यात तुम्ही देवाला किती थँक्यू म्हणता, किती धन्यवाद म्हणता, त्याच्यामुळे तुम्हाला किती 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 फायदा होतोय आणि तुम्ही त्या गोष्टींचा किती विचार करतात. आज तुमच्याकडे तुम्ही म्हणता की माझ्याजवळ पैसा नाही. डायरेक्ट मी पॉइंटवर येते, कारण जादू म्हणलं की सगळ्याला वाटतंय पैसा. तुम्हाला असं वाटतंय की माझ्याजवळ पैसा नाहीये. जर तुमच्याजवळ पैसा नसता तर आजपर्यंत तुम्ही लहानाचे मोठे झाला असतात का? आजपर्यंत तुम्ही कधीतरी पैशाला हातात घेऊन त्या पैशाला बघून तुम्ही बोललात का, थँक्यू सो मच, मला आतापर्यंत जेवढं धन भेटलंय? कधी बोललात नाही. उलट तुम्ही त्या पैशाला हातात घेतल्यानंतर तो जाणार आहे कशा कशा वाटेने याचाच विचार करता. की कुणाला जर देत असाल तर तुम्ही हा विचार करता, यार माझे पैसे गेले, पण तुम्ही देताना त्या व्यक्तीला पैसे त्याच्यापासून घेतलेला फायदा कधी विचार करतात का? अजिबात नाही. की एखाद्या दुकानदाराला तुम्ही पैसे दिले तर त्याच्याकडून बदल्यात सामान घ्यायला, कुठं गाडीवाल्याला देता तर तुम्ही त्याच्या बदल्यात विचार करतात का की तो व्यक्ती आपल्याला कुठंपर्यंत तरी सोडतोय, आपली हेल्प करतोय त्या पैशामुळं? फक्त तोंडात असते, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे पैसा नाही, पैसा पैशावाल्याकडे जातोय. पैसा घमंडी लोकांकडे असतो, पैशामुळं लोक आपली नियत बदलतात. ह्या सगळ्या गोष्टींचाच विचार करतात. किंवा एखाद्या व्यक्ती जर भारी गाडीतून उतरला, एखादी व्यक्ती पोरगी कोणी जर गाडीतून उतरली तर आपण काय विचार करताय, त्यांच्याकडे गाडी आहे. तुम्ही व्हायब्रेशन काय पाठवताय? म्हणजे जर समजा तुम्ही फक्त धन्यवाद जे आहे त्या गोष्टींबद्दल धन्यवाद म्हणायचं सोडून काय म्हणता की काय पैसा पैशावाल्याकडे जातोय, पैशाने आपण नाही काय, पैसा लय डेंजर आहे असं दाखवून देतो की त्या पैशाला प्रेम देतात का? अजिबात नाही. तुम्ही कधी धन्यवाद म्हणता का आतापर्यंत मिळाल्या धनाला, इथून पुढे मिळणाऱ्या धनाला आणि आता तुमच्या जवळ आहे त्या धनाला? कधीतरी बोलतात का? कधी त्याला सांभाळून पॉकेटमध्ये ठेवतात का? कशा तरी चुरगळलेल्या नोटा, कधी राग आला की हिबाळून दिलं, काहीतरी केलं, ह्या सगळ्या गोष्टी करतात. आता नात्यामध्ये होत्या ना प्रत्येक गोष्टीत, कारण प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. प्रत्येक गोष्ट, पैसा एनर्जी आहे, रिलेशन एनर्जी आहे, हवा एनर्जी आहे, इवन हे पुस्तक एनर्जी आहे, हे टेबल एनर्जी आहे. प्रत्येक गोष्ट ची एनर्जीच आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आता एखाद्या व्यक्तीसोबत जर नातं खराब झालं किंवा काहीतरी झाले, पण तुमच्याकडे आज कमीत कमी एक तरी नातं असते, आणि एक जरी नसलं तर कमीत कमी स्वतः तुम्ही तरी आहात ना तुमच्याशी. कधी स्वतःवर प्रेम केलंय का हो? तुम्ही अपेक्षा करता की दुसऱ्याने आपल्याला प्रेम दिलं पाहिजे, पण कधी हा विचार केलाय का तुम्ही स्वतःवर कधी प्रेम केलात का? नाही. तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही, कितीही म्हणा. स्वार्थीपणा नाही, स्वार्थीपणाचं बोलतच नाहीये मी इथं. स्वतःवर प्रेम केलात, कारण की जी व्यक्ती जी आहे तीच लोकांना देऊ शकते, आणि आकर्षणाचा नियम तोच आहे की जे तुम्ही आहात ते तुम्हाला मिळतं. हो, जे तुम्ही आहात तेच तुम्हाला मिळतं. मग तुम्ही आतापर्यंत प्रेम किती उत्पन्न केले स्वतःबद्दल, स्वतःची किती केअर केली, स्वतःसाठी किती विचार केलात का? अजिबात नाही. आणि तुम्ही अपेक्षा करता दुसऱ्याकडून प्रेम मिळण्याची. बरं ठीक आहे, जे तुमच्याजवळ नाते आहेत त्याच्याबद्दल कधी शुक्रिया केला का हो? कधी धन्यवाद म्हणलात का? जे नाते तुमच्या जवळ आहेत ज्यांना तुम्ही कधी प्रेमाने बोललात का? किंवा थोडंसं भांडण झालं थोड्याशा गोष्टीवरनं लगेच तडका सोडून मी असा, मी तशी, मी असा, असं होतंय ना. मग तुम्ही रिलेशन पण जे तुमच्या जवळ आहे ना, मला एवढं सांगायचं, जे आहे जिथं आहे ना त्या गोष्टींना तुम्ही सावरायचा प्रयत्न करा, किंवा त्या गोष्टींबद्दल देवाला धन्यवाद म्हणा, देवाला म्हणा, ह्या ब्रह्मांडाला म्हणा, तुम्ही ज्या गोष्टींना मानता त्या गोष्टींसाठी म्हणा. तुम्ही म्हणतात का? अजिबात नाही, है ना. बरं, ही झाला एक एक बाजू. आता राहिला काय कामाच्या बाबतीत.
तुम्हाला जे काम आहे, आता सध्या जी काम आहे, तुम्ही त्या कामाबद्दल कधी प्रेम भावना दाखवली का? हं? कमीत कमी तुमच्याकडे काम तरी आहे, हे विचार केलाय का कधी तुम्ही? जर तुम्ही कुठल्या कामाला जात असाल, तुम्हाला नोकरी पसंत नाही, तिथं जाऊन 100 तुम्ही कुठाने काढता. सकाळी एक ड्युटीवर उठून जाताना चिड-चिड, 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 मला कामाला जायचंय, तेच काम करायचंय, हे काय काम आहे का? बॉस असा आहे, कलीग्स तसे आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करता. पण तुम्ही कधी असा विचार केलात का, की धन्यवाद देवा, कमीत कमी माझ्याकडे 4 पैशाचं काम तरी आहे म्हणून? कुणी लोकांना तर तेवढं पण नाही. रोज आणि रोजगार करावून काम करावं लागतंय. मनासारखे कामं लागत नाही. प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे सुरुवातीला. कारण तुम्ही जर त्या जॉबला तीच करत असाल, जे तुम्हाला ऑलरेडी आहे, तर देव काय म्हणणार आहे, ह्याला त्या गोष्टी आवडत नाही. मग त्याच्याकडून ती पण घेतल्या जातात. तुम्हाला सांगण्याचा अर्थ समजतच असेल नक्कीच, की तुमच्याकडे जे आणि हे प्रत्येक गोष्टीत होतं. हो, प्रत्येक गोष्टीत होतं. तर ह्या जादू बुकमध्ये, पुस्तकामध्ये रोंडा बरंनी सांगितलेलं आहे. काही टिप्स दिलेल्या आहेत, जादू प्रॅक्टिस दिलेली आहे, जी आपण हळू ह्या सगळ्या गोष्टी करणार आहात. तर मी तुम्हाला एवढंच सांगते, की जे तुम्ही आहेत ते तुम्हाला मिळणार आहे आणि जे तुमच्याजवळ आहे त्यांनी समाधानाने तुम्ही त्या गोष्टींसाठी जर तुमच्या मनातून धन्यवाद मानायला चालू करणार आहात किंवा करताय ना, तर तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त वाढत जाणार आहे. हो, फक्त आणि फक्त 10 गोष्टी 28 दिवस. फक्त 10 गोष्टी. मग ते काहीही असू द्या. तुमचं खाणं, बेड सगळ्या गोष्टी असू द्या. वापरात ती छोट्यातली छोटी गोष्ट असू द्या. फक्त ती तुमच्या फायद्यासाठी किती आणि ती असल्यामुळं तुमच्या जीवनात काय चालू आहे त्याचा विचार करून जर तुम्ही फक्त 28 दिवस जर धन्यवाद देवाला म्हणत गेलो, युनिव्हर्सला धन्यवाद म्हणा, ज्याला धन्यवाद म्हणायचं त्याला म्हणा आणि बघा तुमच्या लाईफमध्ये किती चेंजेस होतात. कधीतरी, कधी तुम्ही जेवणाला धन्यवाद म्हणलात का? आज तुमच्यापाशी ते जेवण किती कष्टाने कितून कुठून येतंय. आज जे तुम्हाला मिळतंय ते पण कोणाकोणाच्या नशिबामध्ये नाही. त्या गोष्टींना कधी धन्यवाद म्हणलंय का? जादू हा शब्द ऐकायलाच भारी वाटते, पण कधी फील केलाय का तो जादू आपल्या आयुष्यात घडतो? आपण लहान होतो ना, त्यावेळेस आपल्याला जादू म्हणलं की नवल वाटत नव्हतं. आता जादू म्हणलं की नवल वाटतं. "हॅ, ते काही खरं नाही." पण जादू आज भी है. हो. जादू शब्द हा धन्यवादसाठी आहे. कधी त्या सूर्यनारायणला नमस्कार केलात का हो? देव सोडा हो. तुम्ही जर मानत नसाल तर मी खूप मानते. कारण ते आहे. परमात्मा आहे. आणि परमात्मा नसला तर कमीत कमी तुम्ही तुमच्या आत्म्याला तर मानतात ना. ते तरी आहेच ना. कधी त्या आत्म्याला धन्यवाद म्हणलात का हो? त्या बिचाऱ्या आत्म्याला किती त्रास देता हो तुम्ही. त्याच्यात चूक नसताना सुद्धा त्याला आज किती सहन करावं लागतं. कधी त्या आत्म्याला धन्यवाद म्हणलात का हो? अजिबात नाही. कधी ह्या हातांना धन्यवाद म्हणलात का हो? ज्याने हे तुमचे सगळे काम होतात. कधी तुम्ही तुमच्या पायाला धन्यवाद म्हणलात का? फक्त कंप्लेंट्स तुमच्याजवळ फक्त कंप्लेंट्स आहेत आणि आपल्याला त्या हळू कंप्लेंट्स बंद करायच्या. कारण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जादू घडवायची आहे. तोंडावरून हेच सांगतात. जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही शुक्रिया अदा, धन्यवाद, थँक यू म्हणायला शिका. ते फील करायला शिका आणि तुमच्या आयुष्यामध्ये जादू घडल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. नक्कीच तुम्हाला मला काय सांगायचं होतं हे समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा होतो. धन्यवाद. थँक यू.